राजहंसी मोहर. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. आकाश संपतं तिथं सुरू होतं अथांग अंतराळ. या अंतराळात पसरलं आहे आपलं अफाट विश्व. कोट्यावधी दीर्घिका, अब्जावधी ग्रहतारे, न्यूट्रॉन तारे, क्वेसार, कृष्णविवरे अशा अनेक घटकांनी बनलेलं हे विश्व. या अनंत विश्वाचा वेध घेण्याचा अथक प्रयत्न जगभरचे खगोलशास्त्रज्ञ पिढ्यानुपिढ्या करत आहेत. लहान थोरांच्या मनात एकाच वेळी कुतूहल आणि जिज्ञासा निर्माण करणाऱ्या आणि त्याचवेळी त्यांना अचंबितही करणाऱ्या या विश्वाचा सुबोध परिचय करून देण्यासाठी सुप्रसिद्ध खगोलतज्ज्ञ डॉक्टर गिरीश पिंपळे यांनी रोखलेली दुर्बीण म्हणजे ओळख आपल्या विश्वाची. राजहंसी मोहर पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मी निरंजन मेढेकर मनापासून स्वागत करतो. राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकांची ऑडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असं या पॉडकास्टचं स्वरूप आहे. ओळख आपल्या विश्वाची या पुस्तकाचे लेखक डॉक्टर गिरीश पिंपळे आपल्यासोबत आहेत. गिरीश सर, तुमचं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. डॉक्टर गिरीश पिंपळे यांची ओळख म्हणजे ते गेल्या 40 वर्षांपासून विज्ञानाचा आणि विशेषतः खगोलशास्त्राचा प्रसार करतायत. भौतिकशास्त्र विषयाचे सेवानिवृत्त सहयोगी प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून त्यांनी सेवा बजावली आहे. कथा हबल दुर्बिणीची हे त्यांचं पुस्तक राजहंसनेच प्रकाशित केलेलं आहे. याशिवाय कुतूहल खगोलाचं, वेध खगोलाचा, विज्ञानाच्या अंतरंगात ही त्यांची पुस्तकंही वाचकप्रिय आहेत. त्यांच्या साहित्याला आणि त्यांच्या विज्ञान प्रसाराच्या कार्यालाही आजवर अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेलं आहे. सर, मला वाटतं आपण आता गप्पांना सुरुवात करूया. हो हो, नक्कीच. पहिला प्रश्न विचारतो की खगोलशास्त्रावरचं पुस्तक म्हणलं की त्यात तांत्रिक तपशील आणि अवघड गणिती समीकरणं असणार असा बहुतेकांचा ग्रह होऊ शकतो. पण तुम्ही या पुस्तकाचं लेखन करताना या गोष्टी कटाक्षानं टाळल्या आहेत. नेमकी यामागची भूमिका काय होती तुमची? तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मी राजहंस प्रकाशनाचे मनापासून आभार मानतो, मला या पॉडकास्टमध्ये निमंत्रित केल्याबद्दल. खगोलशास्त्रावरचं पुस्तक म्हणजे ते कठीण असणार, आपल्याला कळणार नाही असा एक गैरसमज मी म्हटलं पाहिजे, असा लोकांमध्ये असतो. तर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान, आणि या विशेष ज्ञानाला लोक बिचकून असतात, सर्वसामान्य माणसं बिचकून असतात. म्हणून ते सोप्या भाषेत लोकांपर्यंत आपण पोचवलं पाहिजे. पण सोपं लिहिणं हे नेहमी अवघड असतं आणि अवघड लिहिणं हे नेहमी सोपं असतं. तर त्यामुळे मी नेहमी हा प्रयत्न केलेला आहे की आपलं लेखन जर सर्वसामान्य वाचकांनी वाचावं असं आपल्याला वाटत असेल तर ते सोपं असलं पाहिजे. त्याच्यामध्ये गणिताचा भाग शक्यतो काहीच असायला नको, कारण हे मी जे काही लेखन करतो ते अतिशय प्राथमिक स्वरूपाचं आहे. त्यामुळे आपल्याला गणित टाळून जर त्या विषयावरती आपल्याला काही सांगता आलं, लिहिता आलं तर ते वाचक नक्कीच वाचतील. आणि म्हणून मी माझ्या लेखनामध्ये जास्तीत जास्त सोपेपणा आणण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच वेळेला विज्ञानाच्या दृष्टीने त्याच्यात काही गफलती होणार नाहीत याची पण काळजी घ्यावी लागते. म्हणजे ही अगदी तारेवरची कसरत असते की एकीकडे अचूकता तर राहिली पाहिजे, पण त्याच वेळेला लेखन बोजड पण व्हायला नको. तर या दोन्ही गोष्टींचा समतोल विज्ञान लेखकाला साधावा लागतो आणि ते एक आव्हानात्मक काम आहे. परंतु आता मी जवळजवळ 40 वर्षांपासून या लेखनाच्या क्षेत्रामध्ये आहे, विज्ञान लेखनाच्या क्षेत्रात आहे. त्यामुळे मला आता काय केलं पाहिजे आणि काय करायला नको, म्हणजे काय लिहायला पाहिजे आणि काय लिहायला नको याचा पुरेसा अंदाज आलेला आहे आणि त्याच्यानुसार मी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. तुम्ही म्हणलात ते सर अगदी बरोबर आहे आणि ते वाचक म्हणून वाचताना जाणवतं की ती खरोखर तारेवरची कसरत तुम्हाला असणार, की एकीकडे अभ्यासपूर्ण तो विषय पण मांडायचा आहे, उलगडायचा आहे, पण दुसरीकडे ते बोजडही वाटायला नको. तुम्ही प्रस्तावनेतही नमूद केलेलं आहे की हे पुस्तक फक्त मुलांना डोळ्यांसमोर ठेवून तुम्ही लिहिलेलं नाहीये, तर खगोलशास्त्रासंबंधी अभ्यास करण्याचं असं ठराविक काही वय असतं का तुमच्यामध्ये? आत्तापर्यंत जेवढे पालक मला भेटले त्या सगळ्यांनी मला असं सांगितलं की आमच्या मुलांना हा विषय फार आवडतो. म्हणजे त्याच्यातून ते कुठेतरी असं ध्वनित करत असतात की खगोलशास्त्र
किंवा ग्रहतारे दुर्बिणीतनं पाहणं हा लहान मुलांचा विषय आहे. तर हा एक फार मोठा गैरसमज आहे. म्हणजे लहान मुलांना त्याबद्दल आवड असली तर ती चांगलीच गोष्ट आहे. परंतु हा विषय वय वर्षे 8 ते वय वर्षे 80 अशा सर्व वयोगटातल्या लोकांसाठी आहे. ज्या कोणत्या व्यक्तीच्या मनात कुतूहल जागृत आहे, जिज्ञासा ज्या व्यक्तीजवळ आहे, अशा प्रत्येक व्यक्तीसाठी हा विषय अत्यंत मनोरंजनात्मक आहे. आणि जर त्या विषयात करिअर केलं तर अत्यंत आव्हानात्मक अशा प्रकारचा सुद्धा हा विषय आहे. आणि याचं कारण अगदी उघड आहे. या विषयाचा परिचय सगळ्यांना तसा झालेला असतो. कारण आपल्या डोक्यावरच्या आकाशाकडे आपण अनेकदा नजर टाकतो. आकाशातले चांदण्याने भरलेलं आकाश आपल्याला नेहमीच बघावंसं वाटतं. चंद्राकडे किती वेळ बघावं तरी आपलं समाधान होत नाही पौर्णिमेच्या चंद्राकडे. आता कालच चंद्रग्रहण झालं. तर आपल्यापैकी अनेकांनी ते चंद्रग्रहण पाहिलेलं अतिशय उत्सुकतेने. तर ज्या कोणाच्या जवळ जिज्ञासा आहे, कुतूहल आहे, अशा प्रत्येक व्यक्तीचा त्यासाठी हा विषय अतिशय मनोरंजक आहे. आणि आपल्या डोळ्यांना जे आकाश दिसतं ते संपूर्ण विश्वाचा 1% सुद्धा भाग नाही आहे. तर म्हणजे एका उर्दू शायरनी जसं म्हटलंय की सितारों के आगे भी जहां है. तर तसं हे अत्यंत अफाट असं विश्व आहे. आपली मती गुंग करून टाकणारं असं विश्व आहे. त्यामुळे हा विषय फक्त लहान मुलांचा नाही, हा विषय सर्व जिज्ञासू व्यक्तींसाठी अत्यंत आनंद देणारा असा विषय आहे. अगदीच. म्हणजे सर, पुस्तकाचं तुमच्या वैशिष्ट्य म्हणजे चला विश्वाच्या सफरीला या पहिल्या प्रकरणापासूनच पुस्तक पकड घेतं. आकाशगंगा, दीर्घिका, अंतराळ आणि विश्वाचा अथांग पसारा याविषयी अगदी रोचक पद्धतीनं तुम्ही माहिती दिली आहेत. खगोलशास्त्राच्या अभ्यासात या मूलभूत संकल्पना स्पष्ट असणं किती आवश्यक ठरतं? आता आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे अशा विज्ञान विषयावरची पुस्तकं वाचताना, की ही काही कथा, कादंबरी अशा प्रकारचं हे पुस्तक नाही आहे. त्यामुळे आपल्याला थोडीशी पार्श्वभूमी त्या विषयाची ही समजून घ्यावी लागते. थोड्याशा संकल्पना समजून घ्याव्या लागतात. आणि त्यामुळे मी माझ्या पहिल्या प्रकरणात अगदी आवश्यक अशा ज्या गोष्टी आहेत हा विषय समजून घेण्यासाठी त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. तर त्यातले जे शब्द असतात, काही ठराविक शब्द असतात त्या विषयामधले, तर ते समजून सांगण्याचा प्रयत्न मी पहिल्या प्रकरणामध्ये केलेला आहे. आणि तोही अतिशय सोप्या पद्धतीने त्याबद्दलचं लेखन केलेलं आहे. पुस्तकाच्या शेवटी मी एक शब्दसूची दिलेली आहे आणि ती 2 प्रकाराने दिलेली आहे. म्हणजे मराठी इंग्रजी आणि इंग्रजी मराठी अशा पद्धतीने दिलेली आहे. त्यामुळे वाचकाला जो शब्द माहिती असेल, समजा मराठीत एखादा शब्द माहीत असेल तर त्याला इंग्रजीत काय म्हणायचं हे तो सहजपणे बघू शकतो. आणि ज्याला इंग्रजी शब्द माहिती आहे त्याला मराठीत त्या संज्ञेला काय म्हणायचं हे त्याला त्या शब्दसूचीमध्ये बघायला मिळतं. तर ही सगळी काळजी घेऊन मी काही अगदी प्राथमिक अशा ज्या काही संकल्पना आहेत त्या पहिल्या प्रकरणामध्ये दिलेल्या आहेत. अच्छा सर, आता मला सांगा की कोणत्याही ग्रह ताऱ्यांमधलं अंतर मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रकाश वर्षाची संकल्पना तुम्ही सोप्या शब्दामध्ये मांडलेली आहे. तर आपल्या श्रोत्यांसाठी ती आपल्या पॉडकास्टमध्ये पण परत एकदा उलगडून सांगता? आपण शाळेमध्ये प्रकाश वर्ष ही संकल्पना शिकलेल्या आहेत सर्वांनी. तर आता होतं काय की अंतराळातली जी अंतरं आहेत ती आपल्याला किलोमीटरमध्ये सांगता येत नाही. कारण अंतराळ हे अतिप्रचंड आहे, प्रचंड मोठा, म्हणजे अथांग ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचा त्याचा सगळा पसारा आहे. त्यामुळे ती अंतरं किलोमीटरमध्ये सांगता येत नाही. म्हणजे जर आपण उद्या एखाद्याने असा प्रश्न विचारला की पुणे ते दिल्ली हे अंतर मिलीमीटरमध्ये किती आहे, तर तो प्रश्न जसा हास्यास्पद होईल तसंच अंतराळातली अंतरं जी आहेत ती किलोमीटरमध्ये, विशेषतः आपल्या सौरमालेच्या बाहेरची जे ताऱ्यांपासूनची आपली जी अंतरं आहेत पृथ्वीची, तर ती आपण किलोमीटरमध्ये सांगू शकत नाही. म्हणून त्याच्यासाठी आपण एक मोठं असं परिमाण वापरतो आणि त्याला आपण म्हणतो प्रकाश वर्ष. तर शाळेत आपण शिकलेलं असतं की प्रकाश वर्ष म्हणजे प्रकाशानं एका वर्षात कापलेलं अंतर. आणि प्रकाशाचा वेग किती आहे तर सेकंदाला 3 लक्ष किलोमीटर. म्हणजे एका सेकंदाला 3 लक्ष किलोमीटर या वेगाने एका वर्षात किती अंतर प्रकाश कापेल
त्याला म्हणायचं प्रकाश वर्ष. तर आता इथे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रकाश वर्ष असं जरी आपण त्याला म्हणत असलो तरी ते काळाचं परिमाण नाहीये. म्हणजे आपण त्याच्यात काळ मोजत नाहीये, आपण त्याच्यात अंतर मोजतोय. अंतर मोजतोय. म्हणजे याचं अगदी रोजच्या व्यवहारातलं उदाहरण द्यायचं झालं तर आपण सांगतो की बाबा आपल्या घरापासून रेल्वे स्टेशन किती लांब आहे, तर आपण म्हणतो की इट इज 10 मिनिट्स वॉक. म्हणजे 10 मिनिटं जर तुम्ही चाललात तर स्टेशन येईल. 10 मिनिट्स वॉक. आता 10 मिनिटं हे खरं म्हणजे आपण वेळेचं परिमाण आहे 10 मिनिट आहे. परंतु आपण त्याचा वापर कशासाठी करतो, तर अंतर सांगण्यासाठी करतो, की त्याच्यामुळे ऐकणाऱ्याला अंदाज येतो की किती अंतरावरती रेल्वे स्टेशन असलं पाहिजे. तर अगदी याच प्रकाराने आपण प्रकाश वर्ष हा शब्द खगोलशास्त्राच्या संदर्भात वापरत असतो. तुम्ही म्हणताय तो सर मुद्दा अगदी बरोबर आहे, पण तरी पण एक कुतूहल म्हणून की ज्यात तुम्ही उदाहरण दिलंय पुस्तकात की प्रकाश वर्ष हे काळासाठी जरी नसलं तरी म्हणजे आजचा आपल्याला सगळ्यांना लाईव्ह टेलिकास्टिंगचा जमाना आहे. पण दुसरीकडे जे आपण म्हणतो की तुम्ही पुस्तकातही म्हणलंय मला वाटतं टेलिस्कोपमधनं आपण जेव्हा बघतो लांबचे ग्रह तारे, तर तेव्हा ज्या घटना आपल्याला दिसतात त्या कदाचित काही हजारो वर्षांपूर्वीच्या झालेल्या, शेकडो वर्षांपूर्वीच्या झालेल्या आपल्याला आत्ता दिसतात. तर हे थोडंसं उलगडून सांगता तुम्ही? अंतर एवढं असल्यामुळे तो फरक पडतो. हो, अंतर प्रकाश वर्षांमधलं अंतर जे आहे, प्रकाश वर्षमध्ये आपण जे अंतर मोजतो ते प्रचंड अंतर आहे. म्हणजे आता तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला सगळ्यात जवळचा तारा म्हणजे सूर्य वगळता आपल्याला सगळ्यात जवळचा जो तारा आहे त्याचं नाव आहे मित्र तारा. मित्र तारा त्याला प्रॉक्सिमा सेंटॉरी असं इंग्रजीमध्ये म्हणतात. तर तो आपल्यापासून 4.25 प्रकाश वर्ष अंतरावरती आहे. 4.25 प्रकाश वर्ष. म्हणजे आपण जेव्हा आकाशात तो तारा बघतो त्यावेळेला त्याच्याकडून 4.25 वर्षापूर्वी जो प्रकाश निघालेला आहे तो आपल्याकडे आज पोहोचत असतो. पूर्वीचा. बरोबर. आपण 4.25 वर्षापूर्वीच्या घडामोडी पाहतो, याचा अर्थ आपण भूतकाळात प्रवेश करतो जणू काही. आणि मग आता हा तारा 4.25 प्रकाश वर्ष. दुसरा तारा आहे व्याध नावाचा, सिरियस असं त्याचं इंग्रजीमधलं नाव आहे. तर तो 8.25 प्रकाश वर्ष अंतरावरती आहे. म्हणजे आपण 8 वर्ष मागे गेलो. दुसरा आणखीन एखादा तारा असेल जो 100 प्रकाश वर्ष दूर आहे, त्याच्याकडे आपण पाहिलं की आपण इतिहासामध्ये भूतकाळामध्ये 100 वर्ष मागे गेलो. तर तुम्ही आकाशाकडे नुसती नजर टाकायचा अवकाश की तुम्ही भूतकाळात प्रवेश करता तुमच्या नकळत. तर अशी ती सगळी गंमत आपल्याला या खगोलशास्त्रामध्ये अनुभवायला मिळते. सर पुढे जाऊया. आपल्या सूर्याचे कुटुंब या प्रकरणात बाकी ग्रहांविषयी माहिती देताना आपल्या पृथ्वीची अनेक वैशिष्ट्य तुम्ही उलगडून दाखवली आहेत. जसं की पृथ्वीवर एवढं पाणी कधीपासून आहे, तसंच पृथ्वीवर जीवसृष्टी कशी निर्माण झाली किंवा पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा वेग किती प्रचंड आहे. तर या वैशिष्ट्यांविषयी सांगाल थोडं? नक्कीच. आपण या पृथ्वीवर राहतो म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत याची आपल्याला कल्पनाच नाही आहे. कारण आपल्या सौरमालेमध्ये पृथ्वीसारखी परिस्थिती इतर कुठल्याही ग्रहावर नाही. त्यामुळे इतर कुठल्याही ग्रहावर जीवसृष्टी निदान आत्तापर्यंत तरी सापडलेली नाही आहे आणि असण्याची शक्यता फार म्हणजे फारच कमी आहे आपल्या सौरमालेमध्ये. तर आता असं काय वैशिष्ट्य आहे आपल्या पृथ्वीचं, तर अनेक वैशिष्ट्य सांगता येतील. उदाहरणार्थ पृथ्वीचं सूर्यापासून असलेलं अंतर, हे अंतर अगदी विशिष्ट अशा प्रकारचं आहे. आता विशिष्ट म्हणजे काय की यापेक्षा जर हे अंतर कमी असतं, हे अंतर 15 कोटी किलोमीटर आहे. पृथ्वी आणि सूर्य अंतर 15 कोटी किलोमीटर. समजा यापेक्षा ते कमी असतं तर काय झालं असतं की तापमान प्रचंड राहिलं असतं पृथ्वीवरती. त्यामुळे कदाचित आपण आज या पॉडकास्टमध्ये सामीलच होऊ शकलो नसतो. किंवा यापेक्षा जर जास्त अंतर असतं तर कदाचित खूप कमी तापमान असल्यामुळे जीवसृष्टी निर्माण झाली नसती किंवा निर्माण झाली असती तरी ती टिकून राहिली नसती अशी शक्यता आहे. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे अंतर. पृथ्वीचं सूर्यापासूनचं अंतर एक विशिष्ट अंतर आहे, ज्याला आपण क्रिटिकल डिस्टन्स म्हणू शकतो. म्हणजे कमी पण नाही आणि जास्त पण नाही, आवश्यकतेपेक्षा कमी पण नाही आणि जास्त पण नाही, अशा प्रकारचं हे अंतर आहे. त्याच्यानंतर पाणी आहे. आपल्याला माहिती आहे 70% पृष्ठभाग पृथ्वीचा हा पाण्याने व्यापलेला आहे. पाण्याशिवाय आपण जीवनाची कल्पना, आपल्या जीवनाची कल्पना करू शकत नाही. खरं तर पाण्याला जीवन असाच एक शब्द आहे, जीवन असं म्हटलं जातं पाण्याला, ते अगदी यथार्थ आहे. तर
पाणी आहे मुबलक प्रमाणात, त्यामुळे जीवसृष्टी इथे टिकून राहिली आहे. पृथ्वीभोवती वातावरण आहे, त्यामुळे अंतराळातून जे म्हणजे प्रचंड प्रखरतेचे जे किरण अंतराळातून येतात, अगदी सूर्याकडनं येणारे जे किरण आहेत, त्यातली बरीचशी उष्णता ही गाळली जाते आपल्या वातावरणामध्ये, फिल्टर होते आणि त्यामुळे या वातावरणामुळे आपलं एक प्रकारे संरक्षण होतं. पृथ्वीच्या भोवती चुंबकीय क्षेत्र आहे. या चुंबकीय क्षेत्रामुळे अंतराळातून येणारे काही विद्युतभारित कण असतात, जे आपल्या पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यांचा मार्ग बदलतो चुंबकीय क्षेत्र असल्यामुळे. तर अशा अनेक गोष्टी या पृथ्वीवरती आहेत, की ज्याच्यामुळे इथे जीवसृष्टी निर्माण झाली आणि ती टिकून राहिली. आता पृथ्वीवर जीवसृष्टी कशी निर्माण झाली याच्याबद्दल बरेच मतभेद आहेत. असाही एक मतप्रवाह आहे, की पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण झाली नसून ती बाहेरून इथे आलेली आहे आणि ती धूमकेतूच्या माध्यमातून आली आहे किंवा एखाद्या लघुग्रहाच्या माध्यमातून आली आहे, असं सुद्धा काही लोकांचं म्हणणं आहे. तर काही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, की पृथ्वीवरतीच पाण्यामध्ये पहिल्यांदा छोटा जीव जन्माला आला आणि त्याच्यापासून पुढे उत्क्रांती होत गेली आणि आज ती मानवापर्यंत येऊन थांबलेली आहे. पृथ्वीला 3 प्रमुख गती आहेत. त्यातली पहिली गती म्हणजे ती स्वतःभोवती फिरते. त्याच्यामुळे दिवस-रात्र होतात. तेही एक कारण आहे, की आपण या पृथ्वीवर जिवंत आहोत. त्याच्यानंतर ती सूर्याभोवती फिरते. त्याच्यानंतर पृथ्वीचा जो अक्ष आहे तो 23.5 अंशांनी कललेला आहे, आपल्याला माहिती आहे. त्यामुळे पृथ्वीवरती वेगवेगळे ऋतू होतात. तर म्हणजे हिवाळा, उन्हाळा हे जे ऋतू आहेत ते होतात. ते झाले नसते तरीसुद्धा आपली जीवसृष्टी आपण म्हणजे या ठिकाणी जगू शकलो नसतो. तर ती सूर्याभोवती पण फिरते आहे आणि ती आपल्या आकाशगंगेच्या केंद्राभोवती सुद्धा फिरते. तर असं या आपल्या पृथ्वीचं एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असं स्थान आहे आणि त्या सगळ्या वैशिष्ट्यांमुळे आपण या पृथ्वीवरती जिवंत आहोत. तुम्ही सर आत्ता उल्लेख केला की पृथ्वीवर जीवसृष्टी बाहेरून आली आहे का, आणि यावेळेला तुम्ही म्हणलेलात की एखादा लघुग्रह येऊन धडकला आणि त्याच्यातनं ती आली का, असं एक थेअरी मांडली जाते. तर मग तसंच 6.5 कोटी वर्षांपूर्वी एक लघुग्रह पृथ्वीला धडकल्यानं डायनासोर नष्ट झाले, हे सर्वमान्य आहे. तर असाच धोका भविष्यातही निर्माण होऊ शकतो का? तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मागच्या एका प्रश्नात थोडी अजून भर घालतो मी. पृथ्वीवरती आपण असं म्हणतो, की सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. तर आता तुम्ही म्हणाल, की याच्यात काय विशेष काय सांगितलं तुम्ही? तर हे जे विधान आहे, सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो, हे विधान एका अर्थाने चुकीचं आहे. तर मग काय बरोबर विधान काय आहे? तर सूर्य पूर्वेला उगवला असा आपल्याला भास होतो आणि पश्चिमेला मावळला असा आपल्याला भास होतो. असं का बरं म्हणायचं? तर सूर्य उगवत किंवा मावळत नाही. तर पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. त्यामुळे आपल्याला असा भास होतो, की सूर्य आणि इतर सर्व ग्रह तारे हे पूर्वेकडे उगवलेत आणि पश्चिमेकडे मावळलेले आहेत. तर ही पण गोष्ट आपण एक मनोरंजक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की सूर्य उगवत नाही, सूर्य मावळत नाही. तर पृथ्वीची गती ही पश्चिमेकडून पूर्वेकडे असल्यामुळे आपल्याला असा भास होतो, की सूर्य पूर्वेला उगवून पश्चिमेला मावळतो. आता जो प्रश्न विचारलात मला, की 6.5 कोटी वर्षांपूर्वी एक खूप मोठी वस्तू पृथ्वीवर येऊन आदळली, म्हणजे एखादा लघुग्रह येऊन आदळला असला पाहिजे आणि त्याच्यात डायनासोरसारखे प्रचंड प्राणी हे नष्ट झाले. आता ते प्राणी किती प्रचंड होते हे आपण बघतो. त्यांचे सांगाडे काही वस्तुसंग्रहालयात ठेवले आहेत किंवा जुरासिक पार्क सारखा सिनेमा त्याच्यात आपण बघितलं, की किती प्रचंड होते हे प्राणी आणि हे शेकडोंच्या संख्येने होते. तर इतके महाकाय प्राणी नष्ट झाले म्हणजे तो जो ग्रह म्हणा किंवा जो लघुग्रह होता तो आदळल्यानंतर किती मोठा हाहाकार या पृथ्वीवरती उडाला असेल याची आपण कल्पना म्हणजे अगदी कल्पनाच नुसती करू शकतो. तर आता साहजिकपणे प्रश्न असा उभा राहतो, की असं पुन्हा कधी होईल का? आणि तसं झालं तर मानवजातीचं काय होईल? तर आता ही जी घटना होती ही 6.5 कोटी वर्षांपूर्वीची आहे. आता आपण खूप पुढे आलेलो आहोत. म्हणजे आपण खूप प्रगती केलेली आहे विज्ञानामध्ये, खगोलशास्त्रामध्ये.
त्यामुळे आता अशा प्रकारचे जे काही संभाव्य लघुग्रह आहेत किंवा धूमकेतू आहेत की जे पृथ्वीच्या जवळ येऊ शकतात, त्यांचा अत्यंत बारकाईने असा अभ्यास शास्त्रज्ञांनी केलेला आहे. म्हणजे शास्त्रज्ञांचा एक गट आहे की जो 24 तास अशा वस्तूंवरती लक्ष ठेवून असतो, की हे पृथ्वीच्या दिशेने येणारे कोणते काही काही वस्तू आहेत का अंतराळात, आणि त्या पृथ्वीच्या जवळ म्हणजे किती जवळ येणार. कारण खगोलशास्त्रामध्ये काही लक्ष किलोमीटरवर म्हणजे सुद्धा जवळच समजलं जातं. हं, जेव्हा आपण म्हणतो की एखादा धूमकेतू पृथ्वीच्या जवळून जाणार आहे, ह्याचा अर्थ तो काही लाख किलोमीटर किंवा काही कोटी किलोमीटरवरनं जाणार असतो. पण आपल्याला ती सूचना अगोदरच मिळाली पाहिजे जर समजा तो पृथ्वीच्या दिशेने येत असेल, कारण ते प्रचंड वेगाने येत असतात. त्यामुळे आपल्याला हे कळलं पाहिजे की आपल्या पृथ्वीच्या दिशेने एखादी वस्तू येतेय आणि किती वेगाने येते हे कळलं पाहिजे. तरच आपल्याला काहीतरी संरक्षक अशा प्रकारची उपाययोजना करायला अवधी मिळेल. तर या दृष्टीने शास्त्रज्ञांनी प्रयत्न फार पूर्वीच चालू केलेले आहेत. त्यांनी वस्तूंचं वर्गीकरण केलेलं आहे की एखादी वस्तू किती जवळ येऊ शकते, आणि मग ती जर जास्त जवळ येते असं वाटलं तर अंतराळातच ती आपल्याला नष्ट करता येईल का, किंवा तिची दिशा बदलता येईल का, किंवा तिच्या दिशेने एखादं क्षेपणास्त्र पाठवता येईल का, आणि ती अंतराळात त्याचे तुकडे करता येतील का. तर असे सगळे अशी तयारी ही वैज्ञानिकांनी केलेली आहे, आणि त्या दृष्टीने खूप मोठं काम खगोलशास्त्रामध्ये सुरू आहे. त्यामुळे आपण आता अशी भीती बाळगायचं कारण नाही की पृथ्वीवरती एखादा लघुग्रह येऊन आदळेल आणि सगळी पृथ्वी आणि आपण सर्वजण नष्ट होऊ. अशी शक्यता म्हणजे फारच कमी आहे, जवळजवळ शून्यच आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण आता म्हणजे भूतकाळाविषयी बोललो, 6.5 कोटी वर्षांपूर्वी काय झालेलं ते बोललो. थोड्याशा अलीकडचा भूतकाळ आपण बघितला, म्हणजे आपली आकाशगंगा या प्रकरणात तुम्ही गॅलिलिओचा उल्लेख केलेला आहे. जे 1609-10 या काळात म्हणजे शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळात गॅलिलिओनं दुर्बिणीचा वापर केलेला. तर त्या काळाचा विचार करताही अशक्यप्राय भासणारी अशी गोष्ट त्यांनी कशी साधली असेल नेमकी? हो, ते खूपच मोठं काम गॅलिलिओनी केलेलं आहे. म्हणजे दुर्बिणीतून निरीक्षण करणारा गॅलिलिओ हा पहिला वैज्ञानिक आहे. त्याच्या आधी काय परिस्थिती होती गॅलिलिओच्या, ती जर आपण समजून घेतली तर त्याचं काम किती अवघड होतं हे आपल्या लक्षात येईल. गॅलिलिओच्या आधी कोपर्निकस नावाचा वैज्ञानिक होऊन गेला, आणि कोपर्निकसच्याही आधी कित्येक वर्ष आधी म्हणजे इसवी सनापूर्वी अरिस्टॉटल, आपण सगळ्यांचे नाव ऐकलेलं आहे. तो एक विचारवंत, वैज्ञानिक, तत्ववेत्ता, असे बरेच पैलू होते त्याच्या व्यक्तिमत्वाला. तर अरिस्टॉटलने असं सांगितलं होतं की पृथ्वी ही विश्वाच्या केंद्रस्थानी आहे. पृथ्वी ही विश्वाच्या केंद्रस्थानी आहे, आणि सगळं विश्व पृथ्वीभोवती फिरतंय. आणि तेव्हा दिसतच होतं की सूर्य पृथ्वीभोवती फिरतोय. आजही आपल्याला असंच दिसतं ना. ते मी मगाशी जरी ते भासमान आहे असं म्हटलं तरी प्रत्यक्ष दिसताना आपल्याला ते असंच दिसतं की सूर्य आणि इतर सगळे ग्रह तारे पृथ्वीभोवती फिरतायत. त्यामुळे अरिस्टॉटलने सांगितलं की पृथ्वी हे केंद्र आहे विश्वाचं. आणि ती समजूत पुढे कित्येक वर्ष म्हणजे शेकडो वर्ष चालू राहिली, आणि त्या समजुतीला त्यावेळच्या धर्मसत्तेचा सुद्धा पाठिंबा होता, चर्चचा सुद्धा पाठिंबा होता. त्यामुळे गॅलिलिओनी म्हणजे पहिल्यांदा कोपर्निकसनी गॅलिलिओच्या आधी जेव्हा अरिस्टॉटलला आव्हान दिलं, आणि त्यांनी असं सांगितलं की पृथ्वी सूर्याभोवती फिरतीये, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही. म्हणजे आपलं विश्व जे आहे ते सूर्यकेंद्री विश्व आहे. सूर्यकेंद्री विश्व आहे. सूर्याच्या भोवती सगळे ग्रह फिरत आहेत, आणि त्यामुळे आपली पृथ्वी पण सूर्याभोवती फिरते. तर हे पहिल्यांदा कोपर्निकसने सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याला कडवा विरोध झाला. आणि तो विरोध इतका होता की कोपर्निकसने त्याचं संशोधन आपल्या मृत्यूनंतर ते प्रसिद्ध करावं अशा प्रकारचं लिहून ठेवलेलं होतं. एक आणि गॅलिलिओ हा त्याच्यानंतर आला, आणि गॅलिलिओनी पण पटलेलं होतं की कोपर्निकसचं म्हणणं बरोबर आहे, परंतु त्याची सुद्धा हिंमत झाली नाही. हे म्हणजे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला, त्यांनी थोडीशी हिंमत दाखवली, परंतु त्यावेळेला धर्मसत्तेने त्याला कैदेत टाकलं, तुरुंगात टाकलं, आणि त्याला अत्यंत वाईट दिवस गॅलिलिओवरती आले.
परंतु गॅलिलिओने जे काम केलेलं होतं ते अत्यंत महत्त्वाचं होतं. त्यांनी दुर्बिणीतून आकाशाचं दर्शन घडवलं. आपल्याला दिसतात तेवढेच तारे फक्त नाहीत, तेवढेच ग्रह नाहीत, तर इतरही अनेक गोष्टी आकाशात आहेत, हे त्यांनी दाखवलं. त्यांनी गुरुचे 4 चंद्र शोधून काढले. त्याच्यानंतर त्यांनी शुक्राच्या कला असतात, जसं चंद्राच्या कला असतात, तशा शुक्र ग्रहाच्या पण कला असतात, फेजेस असतात, हे त्यांनी दुर्बिणीतनं दाखवलं. अशा अनेक गोष्टी त्यांनी दुर्बिणीतनं दाखवल्या आणि अत्यंत कडवा असा विरोध गॅलिलिओला त्या काळी झालेला आहे. पण त्यांनी ते काम मात्र अतिशय धाडसाने केलं. म्हणजे राशीत मंगळ असणं, 7.7 ग्रहांच्या स्थितीवरून भविष्य सांगणं, या गोष्टींकडे खगोलशास्त्र कसं बघतात थोडक्यात सांगाल तुम्ही? हा खूप मोठा विषय आहे हा, परंतु हो. मी थोडक्यात त्याबद्दल बोलतो. खगोलशास्त्र त्याला इंग्रजीमध्ये ॲस्ट्रॉनॉमी म्हटलं जातं आणि ज्योतिष, फलज्योतिष त्याला ॲस्ट्रोलॉजी म्हटलं जातं. म्हणजे जे या शब्दांपासूनच गैरसमजाला सुरुवात होते. बरेच जण ॲस्ट्रॉनॉमीलाच ॲस्ट्रॉलॉजी म्हणतात किंवा उलट्या पद्धतीने त्याचं वर्णन करतात. तर फलज्योतिष ही काही आधुनिक विज्ञानाची शाखा नाही. खगोलशास्त्र ही आधुनिक विज्ञानाची शाखा आहे. इथे सर्व गोष्टी या प्रत्यक्ष निरीक्षणातनं सिद्ध झालेल्या आहेत. आणि आकाशातले ग्रह हे मानवी जीवनावरती कुठलाही परिणाम करत नाहीत. ती समजूत अतिशय चुकीची आहे. आकाशातले ग्रह नाही, परंतु आपल्या रोजच्या जीवनातले काही ग्रह असतात. म्हणजे उदाहरणार्थ दुराग्रह असतो, आग्रह असतो, त्याच्यानंतर नको तितका संग्रह असतो, पूर्वग्रह असतो. तर हे जे बाकीचे जे ग्रह आहेत, जे तुमच्या माझ्या रोजच्या जीवनातले आहेत, ते मात्र आपल्या जीवनावरती खूप प्रभाव टाकतात आणि वैवाहिक जीवनावरती तर फारच टाकतात ते प्रभाव. तर या ग्रहांची आपण काळजी केली पाहिजे आकाशातल्या ग्रहांच्या ऐवजी. आकाशातले ग्रह हे निर्जीव आहेत. ते त्यांच्यामध्ये कुठलीही ऊर्जा नाही. ते एखादे खडक असावा, मोठा गोलाकार खडक असावा, निर्जीव घन स्थितीतला, किंवा काही वायुरूप पण आहेत ग्रह आणि त्या काहींच्या पोटामध्ये द्रवरूप काही गोष्टी आहेत. तर हे सगळे ज्या गोष्टी आहेत हे निर्जीव आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये कुठलीही ऊर्जा निर्माण होत नाही आणि त्यांनी मानवावरती परिणाम करावा. आपल्या पृथ्वीवरती किती लोक राहतात बघा, 800 कोटींपेक्षा जास्त लोक राहतात. या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातल्या लहान मोठ्या घटनांवरती कोट्यवधी किलोमीटर दूर असलेला एखादा ग्रह परिणाम करतो, ही कल्पना कशी काय आपण मान्य करणार? आणि ही जी अंतरं आहेत, ग्रहांची जी अंतरं आहेत, ही सगळी कोटी किलोमीटरमध्ये आहेत. म्हणजे 20 कोटी किलोमीटर, 40 कोटी, 50 कोटी, 100 कोटी, आणि ते आपल्यापासून बदलत असतात. पुन्हा ही जी अंतरं आहेत ती आपल्यापासून बदलत असतात, कारण हे ग्रह पण फिरतायत सूर्याभोवती. त्यामुळे त्यांचं आणि पृथ्वीचं अंतर हे बदलत असतं. तेव्हा या कुठल्याही ग्रहांचा परिणाम आपल्या रोजच्या जीवनावर होत नाही. आणि ग्रहण झालं आत्ता नुकतंच, ग्रहणाचाही मानवी जीवनावरती कुठलाही वाईट परिणाम होत नाही. ग्रहण म्हणजे काय आहे? ग्रहण हा सावल्यांचा खेळ आहे. ग्रहण हा म्हणजे सावल्यांचा खेळ आहे. जशी तुमची माझी सावली पडते, एखाद्या निर्जीव वस्तूची सावली पडते, तशी पृथ्वीची, चंद्राची सावली पडते आणि ग्रहणं होतात. त्यामुळे त्याच्यात अशुभ काही नाही. एक काळ असा होता, म्हणजे या कल्पना कुठून आल्या, अशुभ अनिष्ट या कल्पना कुठून आल्या, तर याच्याबाबत आपण एक तर्क असं करू शकतो की एक काळ असा होता की जेव्हा विज्ञानाची प्रगती झालेली नव्हती. ग्रहण होतं म्हणजे नेमकं काय होतं हे नक्की माहिती नव्हतं. आणि काय व्हायचं की आत्ता अतिशय प्रखर असा असलेला सूर्य पाहता पाहता काळवंडून जातो, म्हणजे काहीतरी भयंकर आहे ही गोष्ट, असं त्या काळी लोकांना वाटलं. तर ते अगदी स्वाभाविक होतं. म्हणजे त्या काळच्या लोकांची काही फार मोठी चूक होती असं आपल्याला म्हणता येणार नाही. परंतु आपण आज आता विज्ञान युग सुरू होऊनही अनेक वर्ष लोटली आहेत, तर त्यावेळेला आपण या गोष्टींवरती विश्वास ठेवायला नको. अगदीच. ग्रह हे निर्जीव असतात आणि कोट्यवधी किलोमीटर दूर आहेत, असं तुम्ही आता स्पष्ट केलं. तर यालाच जोडून एक प्रश्न येतो जो कुतूहलाचा आहे आणि त्याच्यावर खूप सारे चित्रपट आत्तापर्यंत आलेले आहेत, खूप सारं साहित्य निर्माण झालेलं आहे. ते म्हणजे एलियन्स आणि उडत्या तबकड्या म्हणूया आपण. तर याविषयी सांगाल जरा? हो, म्हणजे हा यात प्रश्न कितपत मला तथ्य आहे? हा प्रश्न मला प्रत्येक ठिकाणी विचारला जातो, कुठेही मी भाषण द्यायला गेलो की
तर उडत्या तबकड्या आणि परग्रहावरची जीवसृष्टी या संबंधीचा कुठलाही ठोस पुरावा आपल्या हाती अजून आलेला नाही. मग आता वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्या त्या बातम्यांमध्ये काही तथ्य नसतं का? तर त्यात 2 गोष्टी आहेत, की मी समजा पत्रकार परिषद घेऊन असं जाहीर केलं, की मी काल माझ्या घराच्या गच्चीवरनं उडती तबकडी पाहिले. तर काय होणार त्याचा परिणाम, की मला एका रात्रीत प्रसिद्धी मिळणार, की पिंपळे सरांनी उडती तबकडी पाहिली. तर त्यामुळे अशा बातम्या देणारे लोक एकतर सनसनाटी निर्माण करण्यासाठी, प्रसिद्धीसाठी ही गोष्ट करत असतात किंवा अज्ञानापोटी करत असतात. म्हणजे त्यांना माहीत नसतं आपण जे काही पाहिलं आकाशात, तर ते काय आहे हे त्यांना माहिती नाही आणि ते ठोकून देतात, की मी उडती तबकडी पाहिली. मग प्रश्न असा येतो, की त्यांनी काहीच पाहिलेलं नसतं का आकाशात? त्यांना काहीच दिसलेलं नसतं का? ते 100% खोटं बोलत असतात का? तर नाही, त्यांना काहीतरी दिसलेलं असतं. पण ते काय दिसलेलं आहे? काय दिसलेलं असू शकतं? तर आपल्याला माहिती आहे, की आपल्या पृथ्वीभोवती एक अवकाश स्थानक फिरत आहे. आपण त्याला आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक म्हणतो. तर ते असं आपल्याला ताऱ्यासारखं दिसतं ते आणि ते वेगाने एका दिशेने दुसऱ्या दिशेला आपल्याला जाताना दिसतं. तर ते त्यांना कदाचित दिसलेलं असतं किंवा काही वेळेला काही प्रयोग करण्यासाठी मोठमोठे फुगे आकाशात सोडलेले असतात. ते दिसतात किंवा म्हणजे विमान तर आता माहितीच आहे, परंतु रॉकेट एखाद्या वेळेला दिसलेलं असतं. असं काहीतरी त्यांना आकाशात दिसतं आणि ते त्यांना असं वाटतं, की उडती तबकडी आहे आणि परग्रहावरनं आलेला मानव त्याच्यामध्ये आहे. तर आत्तापर्यंत याचा ठोस पुरावा मिळालेला नाहीये. त्यामुळे आपण उडत्या तबकड्यांवर विश्वास सध्या तरी ठेवायचं कारण नाहीये. आणि काय झालेलं आहे, की या संबंधात खूप कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत, खूप चित्रपट आलेले आहेत आणि आपल्याला माहिती आहे, की चित्रपटाचा प्रभाव जबरदस्त असतो आणि आपल्याला असं वाटतं, की तिथे दाखवलं म्हणजे ते खरंच असेल. तर चित्रपटातल्या या गोष्टी आपण तेवढ्यापुरत्या बघायच्या, मनोरंजन म्हणून बघायच्या आणि विसरून जायचं. हे गोष्टही आपण लक्षात ठेवली पाहिजे. जीवसृष्टी परग्रहावर आहे का? याच्या संबंधात खूप संशोधन चालू आहे. अत्यंत पद्धतशीर रीतीने संशोधन चालू आहे. परंतु आत्तापर्यंत आपल्याला कुठलाही ठोस पुरावा मिळालेला नाहीये. पण मग याचा अर्थ असा आहे का, की फक्त पृथ्वीवरच जीवसृष्टी असेल, तर तसं नसावं असं आपण म्हणू शकतो. कारण पृथ्वीला या विश्वामध्ये काही विशेष महत्त्व नाहीये. काही खास महत्त्व नाहीये. त्यामुळे आपण असं काही समजायचं कारण नाही, की फक्त पृथ्वीवरच जीवसृष्टी आहे आणि अन्यत्र ती नाही. प्रश्न असा आहे, की ती आपल्याला अजून सापडली आहे का नाही? तर नाही सापडलेली. आजपर्यंत ती सापडलेली नाही. परंतु त्या दृष्टीने खूप प्रयत्न चालू आहेत. पद्धतशीर प्रयत्न चालू आहेत. ओके. सर, आता एक शेवटचा प्रश्न फक्त, की म्हणजे आकाश निरीक्षणाची गोडी मुलांसह मोठ्यांमध्येही आता वाढती असं दिसून येतंय. त्याच्यामागे तुमच्यासारख्या अभ्यासकांचे पण अथक प्रयत्न हे सुरू आहेत. तर आकाश निरीक्षणाची सुरुवात नेमकी कशी करायची आणि कोणती पथ्य पाळायची? आणि अनेकांचा एक प्रश्न असतो, की आकाश निरीक्षण करायचे म्हणजे दुर्बीण घ्यायला पाहिजे. तर ती दुर्बीण घेण्याची, टेलिस्कोप घेण्याची योग्य वेळ अशी कोणती असते? आपण भारतीय अतिशय सुदैवी आहोत, की आपल्या देशामध्ये जवळ-जवळ 8 महिने आपल्याला स्वच्छ आकाश बघायला मिळतं. त्यामुळे ही जी विश्वाची प्रयोगशाळा आहे, आकाश या विश्वाची जी प्रयोगशाळा आहे, ती आपल्याला सतत उपलब्ध असते. वर्षातले 8-9 महिने जवळ-जवळ उपलब्ध असते. त्यामुळे आपण त्याचा जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे. आकाश निरीक्षण करताना अनेक गोष्टी आहेत, ते मी माझ्या पुस्तकात त्याची चर्चा केलेली आहे, की आकाश निरीक्षण करण्यासाठी कोणती काळजी घ्यायची आणि कुठून आकाश निरीक्षण करायचं, केव्हा आकाश निरीक्षण करायचं. तर आता सगळ्या गोष्टी जर मी सांगितल्या तर तुम्ही पुस्तक घेऊन वाचणार नाही, विकत घेऊन वाचणार नाही. त्यामुळे मी सगळ्या गोष्टी आपल्याला आता सांगत नाही. परंतु आकाश निरीक्षण करण्यासाठी घाईघाईने दुर्बीण विकत घेण्याची गरज नाही. आपण साधारणपणे 1 वर्ष साध्या डोळ्यांनी आकाश बघितलं पाहिजे. साध्या डोळ्यांनी म्हणजे दुर्बीण न वापरता आपण आकाश बघितलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण काही सॉफ्टवेअरची मदत आधी घेऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ एक स्टेलारियम नावाचं सॉफ्टवेअर आहे. स्टेलारियम. तर ते मोफत उपलब्ध आहे. त्याचा ॲप पण आहे. त्यामुळे आपण ते मोबाईलमध्ये पण
डाउनलोड करू शकतो. तर त्याच्या साहाय्याने आपल्याला रात्रीचं आकाश स्क्रीनवरती बघता येतं. म्हणजे मला समजा आज रात्री आकाश निरीक्षण करायचं आहे, तर कोणते तारे आकाशात मला दिसतील, कोणते ग्रह दिसतील, ते किती वाजता उगवतील, किती वाजता मावळतील, मध्यावर कधी म्हणजे आपल्या डोक्यावर ते कधी तर येतील. तर या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला त्या ॲपमध्ये बघायला मिळते. तर आपण त्या ॲपचा वापर करू शकतो आणि आपण 1 वर्षभर आकाश निरीक्षण जर केलं, तर आपल्याला वेगवेगळे जे तारका समूह आहेत, वेगवेगळे तारे जे आहेत, त्यांची माहिती होऊ शकते आणि ही माहिती चांगल्या प्रकारे झाल्यानंतर आपण दुर्बीण विकत घेण्याचा विचार केला पाहिजे. आता आकाश बघायचं तर कुठून बघायचं? तर शहरातनं आकाश आपल्याला चांगलं दिसत नाही. कारण शहरात खूप प्रकाश असतो. म्हणजे त्याला आम्ही प्रकाशाचं प्रदूषणच म्हणतो. तर आपल्याला त्याच्यासाठी शहरापासून दूर गेलं पाहिजे. अमावास्येच्या रात्री गेलं पाहिजे. म्हणजे आपल्याला चंद्राच्या प्रकाशाचा त्रास होत नाही. त्यामुळे अमावास्येला आपण आकाश निरीक्षण केलं पाहिजे. शक्यतो उंचावरच्या जागेमध्ये गेलं पाहिजे. आणि आकाश निरीक्षणाचे चांगले दिवस कोणते? तर पावसाळ्याचे 4 महिने सोडून बाकीचे दिवस हे आकाश निरीक्षणासाठी उत्तम ठरतात. तर अशा रीतीने आपल्याला आकाश वाचता आलं पाहिजे आधी आणि त्याची जेव्हा आपल्याला चांगली सवय होईल त्यावेळेला आपण दुर्बिणीचा विचार करू शकतो. वा, गिरीश सर, तुम्ही खरंच म्हणजे आपण गेल्या अर्धा पाऊण तास जे बोलतोय त्यातनं वेगवेगळे ज्या काही शंका होत्या किंवा तुमच्या पुस्तकाचीच ओळख करून देताना ते तुम्ही किती मोठा व्याप यात मांडलेला आहे, किती पसारा उलगडलेला आहे विश्वाचा, त्याची पण झलक तुम्ही दिलीत. तुम्ही वेळात वेळ काढून राजहंसी मोहोर या आमच्या पॉडकास्टमध्ये आलात. तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. ओळख आपल्या विश्वाची या पुस्तकाची लिंक आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये मुद्दामून देतोय. त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता.